आजचा मस्त गावरान बेत आहे। हा कांदा भाजून घेतलाय, अख्खे गरम मसाले, धने आणि सुकं खोबरं, हिरवी मिरची आणि अद्रक लसूण आणि हे वांगे घेतले चिरा मारून, एक टोमॅटो घेतला कापून। तर हा मसाला घ्यायचा आहे आपल्याला छान वांग्याची भाजीसाठी। हे बघा छान वांगे, ताजे ताजे वांगे आहेत। तर चला मसाला भाजून घेऊ। खोबरं टाकलंय मी तेलात आणि हे धने टाकलेत आणि गरम मसाला भाजायला, आणि जो कांदा भाजून घेतला मी तो पण याच्यात टाकला। परतू घेतला छान मसाला। मिरच्या पण भाजून घेतल्यात आणि शेंगदाणे पण। ते सर्व आपल्याला चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे। आणि कोथिंबीर आहे, तर आपल्याला सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचे छान वाटून। थोडंसं पाणी घाला, खूप पातळ मसाला नाही करायचा आहे। तर छान बारीक करून घ्या मसाला मिक्सरमधून। तर एक कढई घेतली आहे भाजीसाठी आणि हा मसाला वाटून झालेला आहे। तर असं वांग्यात भरून घ्या छान। खूप छान वांग्याची भाजी होती अशी। सगळ्या वांग्यांमध्ये असं भरून घ्या मसाला, खूप छान लागते। अशा या दिवसांमध्ये तर खूप छान लागते भाकरीसोबत। तर हे तेल टाकले आणि टोमॅटो टाकले सगळ्यात पहिला। छान परतून घ्या आणि चांगला नरम झाला पाहिजे असा सॉफ्ट टोमॅटो। हळद पावडर टाका थोडीशीच, नाही तर भाजीला खूप पिवळा कलर येईल। थोडीशी लाल मिरची पावडर आणि हे परतू घ्या। हे आपले भरले वांगे ह्याच्यात टाका, मसाला भरलेले। नक्की बनवा, खूप छान रेसिपी आहे। गावाकडची पद्धत आहे, गावरान पद्धत। तर आपल्या खेड्यागावात खूप बनती ही भाजी। आणि हा जो उरलेला मसाला आहे हा याच्यात टाकून द्यायचा आपल्याला वांग्यासोबत। हे बघा सगळा मसाला, बघा किती छान कलर आहे मसाल्याचा। सगळं वाटण असं छान वाटलेलं आहे आणि खूप छान होती भाजी। असे सगळे वांगे द्या टाकून मसाल्यात आणि छान परतू घ्या मस्त। हे बघा, जर अशी सुकी पण तुम्हाला बनवायची असेल तर अशी या पद्धतीने पण बनवा। एक नंबर भाजी होती। गावाकडचं चुरून मस्त खातात वांग्याच्या भाजीसोबत। हे बघा छान परतू द्या। तर भाजी आपली परतून मस्त झाली का तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही त्या पद्धतीने पाणी टाका। तर मी थोडीशी रश्शावाली बनवणार आहे भाकरीसोबत। थोडंसं पाणी टाकलं मी पहिला आणि छान परतून घेतला मसाला। पुन्हा थोडंसं टाकून छान मिक्स करून घ्या मसाला। छान असं मिक्स झाला पाहिजे मसाला। एकदमच खूप जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं टाकून परत परतू घ्यायचं नेहमी। तर आता मला जितकी ग्रेव्ही पाहिजे मी तितका रस्सा ठेवणार आहे। तर हे बघा, खूप घट्ट नाही खूप पातळही नाही, त्या प्रमाणात ठेवले। आणि चवीनुसार मीठ टाकलंय मी। पुन्हा मिक्स करून घ्या छान आणि शिजायला ठेवून द्या 10-15 मिनटं। तर हे बघा, त्याच्यासोबत मी बाजरीच्या भाकरी पण केल्या छान। तरी भाजी झाली आपली शिजून छान झाली बघा। छान वांगे पण शिजले गेलेत। खूप पातळ पण नाही आहे आणि खूप घट्ट पण नाही। तर नक्की बनवा, नक्की ट्राय करा अशा पावसाळ्याच्या दिवसात। गरम गरम भाकरी, वांग्याची भाजी, कसं काय आहे गावरान बेत बघा गावाकडचा। सोपी साधी पद्धत आहे। कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटली तुम्हाला रेसिपी।